जय तुकोबा. मी मधुसूदन पाटील. गेले 36 वर्ष जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमीमध्ये साधना चिंतनात मी मग्न असताना गेले 16 वर्षापासून अविरतपणे जगद्गुरू तुकोबारायांची तपोभूमी ही अखंड पवित्र आणि वारकर संप्रदायाचा हा वसा आणि वारसा अबाधित राहावा, चिंतनभूमी जशी आहे तशी राहावी, या भूमिकेसाठी मी लढत आहे. 2005 पासून ज्यावेळी जगद्गुरू तुकोबारायांच्या तपोभूमीची म्हणजे भामचंद डोंगराची खरेदी विक्री सुरू झाली, तेव्हा मी प्रथम प्रवचनातून परिसरातील लोकांना, पंचक्रोशीतल्या लोकांना, भाविकांना सांगितलं, बाबा ही जगद्गुरू तुकोबारायांची तपोभूमी आहे, ती विकू नका आणि सुरुंग लावू नका. जर तुम्ही सुरुंग लावाल तर घरादारावरती सुरुंग लागेल. इथंपर्यंत मी माझं परखडपणे स्पष्ट मांडलं होतं. पण ज्यावेळी MIDCनं भूसंपादन केलं चाकण टप्पा क्रमांक 2मध्ये, त्यामुळे भामचंद डोंगराचा परिसर जो आहे तो संपूर्ण बाधित होणार, आता एकांत भंग होणार. कारण ज्या भूमिकेसाठी जगद्गुरू तुकोबाराय देहूवरून आले होते, ती भूमिका म्हणजे काळ सारावा चिंतने एकांतवासी. हा एकांतवासी हा भाग महत्त्वाचा आहे. किंवा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आणि एकांताचा वास सेवन करण्यासाठी, कारण याच भामचंद्र डोंगरामध्ये तुकोबारायांना विठ्ठलाचा निर्गुण निराकार साक्षात्कार झालेला आहे आणि अभंग त्याला प्रमाण आहे, साक्षी आहे. वारकरी संप्रदायामध्ये हा म्हटला जातो, गायला जातो आणि हा महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेला अभंग आहे की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. अशा प्रकारे हा, आणि त्यावेळी किती घनदाट जंगल असेल तुकोबारायांच्या कालखंडात. महाराजांनी म्हटलेलं आहे, सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झुंबले, पिडू जे लागले सकळीक. याच्यावरून मित्र हो कल्पना करा की निसर्गरम्य किती असेल याच तपोभूमी डोंगरामध्ये. त्याचप्रमाणे भंडारा डोंगरामध्ये आणि घोरडेश्वर डोंगरामध्ये, तिन्ही डोंगरामध्ये महाराज लहर येईल तसे जात होते. कारण महाराजांचा जो हे आहे मुक्त चिंतनाचा प्रवास, की तुका म्हणे घालू मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. अशा प्रकारे त्यांना कुणाची या जनपद तिथं रुळावीत यावेत असा अजिबात त्यांना आवड नव्हती. कारण संसर्ग होऊ नये आपल्याला, कारण जन हे गुणदोषानं भरलेलं आहे. म्हणून तरी तुकोबाराय म्हणतात, मी इथं येऊन भगवंताचं चिंतन करत आहे, असे त्यांचे अभंग आहेत. आणि माऊलींची सुद्धा ओवी आहे की बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, तो मनुष्याकार जाणमूर्ती ज्ञानाची गा. अशा प्रकारे साधकाला ही अत्यंत एकांत प्रिय, साधनेला अनुकूल असणारी ही भूमी. वारकरी संप्रदायामध्ये अनेक जे संत महात्मे होऊन गेले, म्हणजे ज्ञानोबानंतर होऊन जे गेले, त्या सगळ्यांनी मला वाटते भंडारा भामचंद्र घोरडेश्वर डोंगरावरती विशेषतः तुकोबारायांच्या वास्तव्य चिंतनानं पावन झाल्यानंतर जो प्रवास आहे तो जास्त आहे वारकरी संप्रदायाचा इथं येणं. आणि प्राचीन कालखंडामध्ये ज्ञानोबारायांच्या अगोदर ती ही भूमी, तिन्ही डोंगर जे होते हे प्राचीन जैनकालीन बौद्धकालीन लेण्या इथं आहेत. तो एक वसावारसा संस्कृतीचा समन्वय संगम फार मोठा आहे. आणि जेम्स बर्गिस नावाच्या संशोधकानं 1880 साली जो एक ग्रंथ प्रकाशित केला, भारतात संपूर्ण सर्वे केले त्यांनी लेण्यांचे, आणि तो आज जो ग्रंथ आहे तो डेक्कन कॉलेजमध्ये जे आहे पुणे पुरातत्व विभाग, डेक्कन कॉलेजमध्ये तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये द केव द टेम्पल ऑफ इंडिया नावानं तो ग्रंथ प्रकाशित आहे. त्याच्यामध्ये भामचंद्र उतार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लेण्यांचं वर्णन मापासहित डिटेल केलेलं आहे. तो किती अंतरावरती भामचंद्र आहे, जवळच भंडाऱ्याची टेकडी आहे. आणि तेच अनुकरण महाराष्ट्र शासनानं सांस्कृतिक विभागाची जी काय ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, सांस्कृतिक विभागाचा इतिहास प्रकाशित करत असताना त्याच्यामध्ये हा उल्लेख जरूर केलेला आहे. असं मला सांगायचं एवढाच भाग की अशा प्रकारे ही जी प्राचीन कालखंडापासून साधनेसाठी, आध्यात्मिक एकांतासाठी तिथं ह्या भूमीचा स्थायी भाव असताना महाराष्ट्र शासनाने या भूमिकेला जपलेलं नाही आहे. ज्यावेळी इथं MIDC आणली त्यावेळी विचार केला गेला पाहिजे होता. कारण पुरातत्व खात्याचं संविधान असं आहे की एखादा कुठलीही भूमी जरी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली नसली तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाचं किंवा भारत सरकारचं काम आहे की ते संरक्षित म्हणून समजलं पाहिजे आणि त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे. माझा प्रश्न महाराष्ट्र शासनाला आहे, हा विचार इथं का गेला नाही? कारण तिन्ही डोंगराचा परिसर हा निसर्ग संपन्न असताना, ऐतिहासिक असताना, हा वारसा असताना, तुकोबारायांचा किंवा प्राचीन लेणी वैभव असताना तो का जपला गेला नाही? ज्यावेळी भूसंपादन केलं, सिक्के मारले, तो कालखंड जर पाहिला तेव्हापासून शेतकऱ्यांची खरेदी विक्री बंद झाली. आणि आता भूसंपादन म्हटल्यानंतर लोकांनी हे झाले, हतबल झाले, आम्ही काहीच करू शकत नाही, शासन घेणारच. कारण शेवटी पहिले एक सांगणं आहे, ही संपूर्ण राष्ट्राची जी काही जमीन आहे ही प्रति भारत सरकारची आहे. इथं वैयक्तिक खाजगी मालकी कुणाची नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि तसंच जर असेल तर मग तुम्ही भूसंपादन केलं
लोकांनी आंदोलनं केली, भाव वाढवला आणि तुम्ही त्यांना म्हणजे पैसे देऊन जमिनी ताब्यात घेतल्या. मला हे सांगायचं आहे, भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन जर औद्योगिक विकासासाठी भूसंपादन करू शकतं, दंडेलशाहीने सुद्धा करू शकतं, इच्छा नसताना. कारण निसर्ग, काही शेतकऱ्यांची इच्छा नव्हती, ते कोर्टात गेले. आज त्या ज्यांनी काही लढाई लढले ते जिंकले. आज त्यांच्या जमिनी भामचंद डोंगराच्या पायथ्याला ते करतायत. आणि सगळ्यांचंही काय ताकद नाही लढण्याची, न्यायालयात जाण्याचे कायदे कानूनही ह्या लोकांना माहीत नाहीत. आणि पुढारी जे धोरत आहेत त्या पुढाऱ्यांनी काही जणांची जमीन अशा प्रकारे सोडवून घेतली. एक असं आश्चर्य आहे की हे महाराष्ट्र शासनाचं काम होतं की सांस्कृतिक वारसा जपणं. मला मुख्य भूमिकेवर इथं बोलायचं आहे की जर हा प्राचीन वारसा आहे, भंडारा भामचंद्र घोडारेश्वर डोंगर आणि हा परिसर जर निसर्गरम्य आहे, मधून इंद्रायणी जाते, देहू जवळ आहे, आळंदी जवळ आहे, हा संपूर्ण पंचक्रोशी आहे, हा आध्यात्मिक वारसा आहे. इंद्रायणीच्या उगमापासून मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्या जे काय समाधीभूमी आहे तुळापूरपर्यंत, ही भूमी फार महान आहे आणि ही जपली पाहिजे होती. मी महाराष्ट्र शासनाकडे तसे नकाशे सादर करून पाठवलेले आहेत, पण महाराष्ट्र शासनानं माझ्या ह्या मुख्य भूमिकेला, वारकरी संप्रदायाचा वसानी वारसा जपण्याला किंवा हा वारसा पुढच्या पिढीला देण्याला पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. मला असा प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्र शासनाला ही भूमी नष्ट करायची आहे का? महाराष्ट्राची एवढी संस्कृती नष्ट करायची आहे का? जर तुम्हाला औद्योगिक विकास करायचा आहे, मग त्याबरोबर समान हा आध्यात्मिक विकास का करू शकत नाही महाराष्ट्र शासन? कारण जर स्वामी विवेकानंद तुम्हाला प्रमाण आहेत, स्वामी विवेकानंदांचं सांगणं आहे की ज्ञान आणि विज्ञान ही या विश्वाच्या रथाची चाकं आहेत. त्यातलं एक चाक जरी स्थिर राहिलं तर रथ आपल्याला पुढे जातोय असं जरी फिरत असतोय असं वाटत असेल, पण रथ फिरत नाही. तो एक चाक स्थिर असल्यामुळं दुसरं चाक फिरत राहील आणि रथ जाग्यावरच राहील. तसं ज्ञान आणि विज्ञान ही जर या विश्वरूपी रथाची दोन चाकं असतील तर ज्ञान म्हणजे मी अध्यात्म समजतो. हे जे ज्ञान आहे जगाला विश्वकल्याणाचं, मानवतेचं, हे ज्ञान या भंडारा भामचंद्र डोंगरातून, देहू आळंदीतून विश्वाला दिलेलं आहे. महाराष्ट्राचा महामंत्र आहे ज्ञानोबा तुकोबाराय आणि इंद्रायणी एवढी पावन आहे. संपूर्ण विश्व पावन होण्यासाठी जर इंद्रायणी डुबकी घेत असेल आणि पावन होत असेल तर ती इंद्रायणी आज पूर्ण रसायन झालेली आहे. महाराष्ट्र शासनानं ही मुख्य भूमिका जपलेली नाही. सगळा महाराष्ट्रातला कोट्यावधी भाविक, आज संत सज्जनांना मानणारा वर्ग जो आहे तो संपूर्ण आषाढी कार्तिकीला महाराजांच्या बीजेच्या निमित्तानं, संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं प्रतिवर्षी लाखोंच्या कोट्यावधीच्या संख्येमध्ये येऊन जातो. महाराष्ट्र शासनाला हे माहीत नाही का? संस्कृती जपायचं माहीत नाही का? पण हे जाणीवपूर्वक हा भूमी संपवायची असं ठरवलंय का महाराष्ट्र शासनानं? याच भूमीमधून जगद्गुरू तुकोबारायांनी पर्यावरणाचा मंत्र दिलेला आहे विश्वाला. वृक्षवल्ल्या मा सोयरे वंचरे पक्षीही सुस्वरे आळविती. आज जग बोंब मारत आहे, ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढलेलं आहे. पण महाराज 400 वर्षापूर्वी बोंब मारून या डोंगरात सांगत होता, अरे वृक्षवल्ली हेच खरे आपले सोयरे आहेत, आपतायत, जीवलग आहेत, यांना वाचवा, तुम्ही वाचवाल. आज धर्म तुम्हाला वाचवू शकत नाही. आपण विद्यमान बघतोय धर्मामुळे किती प्रकारे संघर्ष निर्माण झालेला आहे. म्हणून धर्म वाचवत नाही. खरा धर्म हा पर्यावरणाचा तुम्हाला जगवू शकेल, आनंद देऊ शकेल, हे तुकोबारायांचं सांगणं आहे. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत, असं तुकोबारायांचं सांगणं आहे की या सुखामुळे एकांतातल्या आमच्या अंगात गुणदोष प्रवेश करत नाहीत आणि म्हणून आम्ही सुखाने येऊन प्रभूचं भजन करतो. आता माझं वारकरी संप्रदायाला आव्हान आहे, ही तुकोबारायांची भूमिका तुम्ही वारकरी संप्रदायानं जपणार की नाही? हबप मंडळी, तुम्ही तुकोबारायांच्या अभंगावरती, ज्ञानोबारायांच्या अभंगावरती तुम्ही महाराष्ट्रात संपूर्ण स्वतः ऐश्वर संपन्न झाला. जिथे तुकोबाराय म्हणतात सोने रुपया मा मृत्तिके समान, कथेचा विक्रय करायचा नाही, हे सगळी वचनं असताना या तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या आध्यात्मिक घटनेला तुम्ही सुरुंग लावून आज स्वतः श्रीमंत झाला. पण त्या श्रीमंत तुकोबारायांची, कारण त्या कालखंडामध्ये जगद्गुरू तुकोबाराय श्रीमंत होते, त्यांच्या गॅजेटमध्ये उल्लेख आहे. त्यावेळी श्रीमंत तुकाराम महाराज, इंदोर संस्थांमधून मला एक अभंगाची वही मिळाली, त्याच्या पाठीमागे श्रीमंत तुकाराम महाराज, हे जगाला सांगण्याची आवश्यकता नाही. असा एक महान महात्मा, त्यानं सर्वस्वावरती संसाराची नावे घालून या शून्य वाढत हा धर्म पुण्य केला, असा तुकोबाराय. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथजी जाणावा, असा म्हणणारा माझा तुकोबाराय. त्या तुकोबारायाने जगासाठी सर्वस्व अर्पण केलं आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार, हे त्यांचंच वचन आहे, हे सिद्ध करून दाखवलं. अशी ही महान वचनं जी आहेत त्यांची, ही जगाला तारणारे आहेत, विश्वाचा उद्धार करणारे आहेत. आणि असा विश्व उद्धारक वाङ्मय जिथं, साहित्य जिथं निर्माण होतंय,
तीही तपोभूमी आहे भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगर. साहित्यिक सुद्धा या भूमिकेवरती गप आहेत, कारण मी गेले 16 वर्षे 2005 पासून महाराष्ट्रात याबाबत प्रबोधन करत आहे. पालखी सोहळ्यामध्ये लाखो पत्रकं वाटलेली आहेत. 2007ला तर मी सक्रिय आंदोलन सुरू केले उपोषणात्मक, की शासनाला निवेदनं देऊन. त्यामुळं भामचंद डोंगराचं उत्खनन थांबवलं गेलं. पण थांबवल्या गेल्यानंतर अनधिकृतपणे हे प्रशासकीय अधिकारी बदलून जातात आणि प्रत्येकाला येईल त्याला चुरून आतमधून ही कामं सुरू असतात. वेळोवेळी मी थांबवलेले आहेत, त्यांना कोट्यावधीचा दंड ठोकलेला आहे. हे सगळे माझ्याकडे गॅसेट म्हणजे पुरावे आहेत आज. आणि एवढे सगळे सादर करून मी ज्यावेळी महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी सांगितलं, की पुरातत्व विभागाला वेळोवेळी सांगितलं, ही भूमी सांस्कृतिक ऐतिहासिक आहे आणि म्हणून तिला प्रोटेक्शन मिळणं आवश्यक आहे. म्हणजे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करणं, ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. ज्यावेळी मी हे सगळे ऐतिहासिक पुरावे दाखल केले, जेम्स बर्गीसच्या ग्रंथातला उतारा भामचंद्र सादर केला, त्याचप्रमाणे तुकोबांचा अभंग सादर केला, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती चिरावली परब्रह्मी. अशा प्रकारे अनेक जेवढे मला चरित्र लाड एक कोणतरी होऊन गेले, त्यांनी सुंदर तुकोबारायांचं चरित्र लिहिलं आहे. त्याच्यामध्ये तुकोबाराय वैराग्याच्या भरात तिन्ही डोंगरामध्ये कसे जात होते, बसत होते, काय काय कुठल्या कुठल्या ग्रंथांचा अभ्यास केला, कबीरादिक सर्व संतांचा अभ्यास कसा केला, हे सगळं तिथं उल्लेख आहे. हे सगळी ऐतिहासिकता सादर केल्यानंतर 2007 पासून प्रस्ताव दाखल करून सुद्धा पुरातत्वानं लक्ष दिलं नाही. आणि म्हणून मला शेवटी 2010ला अशी एक मोठी ॲक्शन घ्यावी लागली. हे कलेक्टर ऑफिस म्हटलं पेटवण्याच्या लायकीचं आहे. जरी इथून परवानग्या दिल्या जात असल्या या तपोभूमी विध्वंसासाठी, नष्ट करण्यासाठी, कारण एकांत हा स्थायी भाव आहे. मुख्य ध्यानात घ्या माझं म्हणणं. महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकरी संप्रदायाला, हबप मंडळींना, संत अभ्यासकांना, चिंतकांना, सगळ्यांना माझं आव्हान आहे की पहिली ही भूमिका की हिचा स्थायी भाव काय. स्थायी भाव काय असेल तर एकांत, आणि तो महाराष्ट्र शासनानं जपलेला नाही. विकासाच्या नावाखाली आज भंडारा डोंगराचा विध्वंस होणार आहे. हॉटेलिंग झालेलं आहे सगळ्या प्रकारे. ते तर मागं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये तर यांच्या योजना होते, भंडारा डोंगरावरती हेलिपॅड बनवायचं, उड्डाणपूल बनवायचं, गार्डन बनवायचं. ते काय पिकनिक स्पॉट आहे का? एवढं करायला ठीक आहे म्हटलं, तुम्हाला मंदिर भव्य दिव्य बांधायचं असेल मला काही हरकत नाही. आणि पुरातत्वानं सुद्धा सांगितलं, ज्यावेळी 2011ला पुरातत्व विभागानं अधिसूचना घोषित केल्या आणि त्याच्यावरती हरकती आल्या. हरकती घेणारे हे सगळे कोण? आपलेच, स्वतःला हिंदू समजणारे. लाज वाटली पाहिजे आपण हिंदू म्हणून असताना. जर तुकोबाराय ज्ञानोबा आहे आपण आपले मानतोय, तर कोणी हिंदू डोंगर फोडायला आणि अधिसूचना विरोध घेऊ शकेल का? ही खेदाची गोष्ट आहे. आणि विरोध करणारे देऊ संस्थांना सुद्धा हरकती घेतलेल्या आहेत. देऊ संस्थांना स्पष्ट म्हटलेलं आहे, सदर भंडारा भामचंद डोंगराची जी अधिसूचना निघालेली आहे त्या अधिसूचनेला आम्ही विरोध दर्शवून हरकत घेत आहोत. वारे वा देऊ संस्थान. आणि म्हणून ते मला असं वाटतं तुकोबारायांनी जे म्हटलं ना 400 वर्षापूर्वी संतांचे त्या आप्त नव्हती संत, असे पत्र लिहून तुम्ही विरोध करून ह्या तपोभूमी फोडायला बिल्डरांच्या ताब्यात देऊन तुम्ही सिद्ध केले की आम्ही खरे आप्त नाहीत, आम्ही ढोंगी आहोत, आम्ही पाखंडी आहोत, आम्ही चंगळवादी आहोत. हे सिद्ध केलं आहे, सर्वांनीच केलेलं आहे. जर दोन्ही तालुक्यातले आमदार अशी पत्र देत असतील की शेतकऱ्यांच्या नावाखाली गट वगळावे, मला सांगा मुळात ह्या डोंगरात शेतकरी आहेत कोण? शेती कुठे केली जाते? शेती केली जात नाही. ज्यावेळी भूसंपादन झालं, ज्यावेळी जमिनी गेल्या, कारखाने उभारायला सुरुवात झाली, तेव्हा यांना वाटलं तर डोंगरात काय गाई गुरत नाहीत आपल्याकडे, द्या विकून टाकू. सुरुवात केली. मी थांबवले. त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूरची फक्त बुद्धी पलटली. त्यांनी सांस्कृतिक विभागाला महाराष्ट्र शासनाला पत्र दिली, तुकोबारायांच्या भक्तांची जर मागणी असेल, राज्य संरक्षित स्मारक जर 2000ला घोषित केले असेल तर माझी काय हरकत नाही, ही भूमी राज्य संरक्षित स्मारक म्हणून अबाधित राहावी. त्याची बुद्धी पलटली. म्हणजे वाल्ल्याचा वाल्मिक सुद्धा इथं झालेला आहे, पण बाकीच्यांची पलटली नाही. त्या गुंडाळ्यांनी माझ्यावरती हल्ले केले. 2009ला मंदिर पेटवलं. मी हे प्रोटेक्शन ची म्हणजे मुख्य मागणी घेऊन लढत राहिलो, म्हणून माझं 2009ला मंदिर पेटवलं. मध्यंतरचा इतिहास आणि आहे की 2007ला ज्यावेळी मी सक्रियपणे ही कामं थांबवायला सुरुवात केली, 2008ला डाऊ केमिकल कंपनी विरोधात आंदोलन महाराष्ट्राच्या शासनाच्या विरोधात सर्व महाराष्ट्रभर पेटवलं. त्यांना अनेकांना निमंत्रित केलं. डाऊ काय आहे हे कुणालाही माहीत नव्हतं. इथं काय चाललंय भंडारा भामचंद डोंगरामध्ये हे कुणालाही काय माहीत नव्हतं. ही भूमिका स्पष्टपणे मी महाराष्ट्रात जाणीव करून दिली. पालखी सोहळ्यामध्ये लाखो पत्रकं वाटली, पुस्तिका वाटल्या. त्यावेळी वारकरी संप्रदाय जागा झाला नाही. वारकरी संप्रदायानं सजगपणे कधीही सामाजिक एखाद्या विधायक कल्याणासाठी आंदोलन केलं नव्हतं. मला वाटते 5000 वर्षानंतर भगवान श्रीकृष्णानंतर हे पहिलं आंदोलन असेल की आपण जर असं म्हणून आम्ही गोपाळच आहोत, तर तुम्ही कृष्णाचे गोपाळ आहात. तर गोपाळ जसं सामाजिक आंदोलन करत होते न्यायासाठी, समतेसाठी, तसं किंवा रामाचे जर वानरसेना ही रामाबरोबर होती विधायक कामासाठी, विश्वकल्याणासाठी, न्याय देण्यासाठी, तसं या जगाला न्याय देण्यासाठी, लोकांना न्याय देण्यासाठी वारकरी संप्रदाय कधीही रस्त्यावर उतरला नाही. पण 2008ला मी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरलेला आहे. त्याच्यामध्ये अनेकांनी भाग घेतला. आता श्रेयासाठी लढत राहिले, झुंजत राहिले. आणि लक्षात घ्या, ज्यांनी मला पाठिंबा दिला
ते एवढे स्वार्थी निघाले की नंतर ते आवाजच बंद झाला त्यांचा. मूळ भूमिका जी होती भामचंद्र डोंगर बचाव वारकरी शेतकरी संघर्ष समिती, त्याचा अध्यक्ष मी होतो, त्यांनीच केलं होतं. पण त्यांना असं वाटलं की मधुसूदन महाराजांची जास्त शेतात प्रसिद्धी व्हायला लागलेली आहे. अरे मी प्रसिद्धीसाठी आंदोलन छेडलंच नाही. मला माझ्या तुकोबारायांची भूमी वाचवायची आहे, भंडारा वाचवायचा आहे, घोराडेश्वर वाचवायचा आहे, तिथला स्थायीभाव चिंतनाचा तो वाचवायचा आहे, म्हणून मी आंदोलन छेडलं होतं. मग तुम्हाला ही अंतरंगातली भूमिका कळली नाही. तुम्ही स्वार्थी आहात म्हणून तुम्ही माझी संगती सोडून दिली. पण मी एकाकी झुंज देत राहिलो, खिंड लढवत राहिलो, धारा तीर्थ पडेन, पण मी सोडणार नाही माझी भूमिका. मध्यंतरच्या कालखंडामध्ये हे 16 वर्षे घडत राहिलं. सगळा इतिहास सांगायचं म्हटलं फार मला वाटते व्हिडिओ क्लिप ही लांबेल, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. 2005ला मी ही खरेदी विक्री सुरू झाल्यानंतर लोकांना प्रबोधन केलं, लोकांनी ऐकलं नाही, जमिनी विकल्या, घेणारे बिल्डर. आणि त्याच्यानंतर मी कामं थांबवली. वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटी दिल्या, सांगितलं की सदर ऐतिहासिक भूमी आहे, कुठल्याही प्रकारे परवानगी देऊ नये. आणि परवानगी दिली गेली नाही तरीसुद्धा यांची कामं सुरू. आणि स्वतः एक तर पत्र असा जिल्हाधिकाऱ्याचं की तुम्हाला रॉयल्टी भरून तुम्ही कामं सुरू करताय. वा रे वा, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, अरे एवढ्या विरोध वारकरी संप्रदाय होऊन सुद्धा तुमची पत्र अशी जर जात असल्या बिल्डरांना की रॉयल्टी भरून घेऊन म्हणे तुम्ही काम सुरू करू शकता, म्हणजे हे शासनालाच फोडायची घाई लागलेली काय तुकोबारांचे हे डोंगर सगळे? हां, म्हणजे काय आश्चर्य आहे की नाही फार मोठा. हा व्हिडिओ तुम्ही लक्षात घ्या, व्हायरल करा, जगभर सगळे जग बघू दे इथं काय चाललंय. महाराष्ट्र शासनाचा गोंधळ स्वार्थासाठी. बिल्डरांच्या ताब्यात आज भंडारा भामचंद डोंगर आहे, धनिकांच्या ताब्यात आहे. काय शेती केली जाते तिथे? कुठली शेती केली जाते? कोण आहे ते? सगळे गुंड आहेत सगळे, लक्षात घ्या. ज्यांनी माझ्यावरती हल्ले केले, ज्यांनी माझ्यावरती माझं मंदिर पेटवलं, दस्तावेज पेटवले, ऐतिहासिकता संपवण्याचा प्रयत्न केला, मला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. 2015ला मला वाटते अपहरण करून गोंदियाला नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. अरे माझं जगद्गुरू तुकोबारायांची कृपाछत्र आहे. काय संतभूमी आम्हीच ठेवू मुक्त आणि स्वतंत्र, घोर संघर्ष करून तोडू शत्रूचे षडयंत्र. हे माझं प्रण आहे, हे माझं व्रत आहे आणि माझं आव्हान आहे सगळ्या वारकरी संप्रदायांना. उठा भक्त ओ चला सिद्ध व्हा, गाडू राक्षसी बंड, धर्मस्थळ तोडीती तयाला देऊ शासन दंड. हा मधुसूदन पाटील दंड देऊन शांत देह झाल्याशिवाय राहणार नाही याचा, एवढी त्याचा ध्येयवाद जागृत आहे. आणि म्हणून मी हा अखंड एकाकी झुंज देत राहिलेलो आहे. या घटना लक्षात घ्या. ज्यावेळी डोंगराची कामं थांबवली त्यावेळी प्रांताने एक ट्रीटमेंट दिलं की हे सदर डोंगर हा वारकरी संप्रदाय विरोध असल्यामुळे याच्यावरती निर्णय मी घेऊ शकत नाही. आणि म्हणून असं जिल्हाधिकाऱ्यांकडे असा अहवाल पाठवला. प्रश्न पूर्व दिशेचा भाग घेतला होता, तिथं उत्खनन सुरू केलं, ते आम्ही थांबवलं, त्याचे बोर्ड फेकून दिले. तर त्यानं काय केलं, आता हे वादग्रस्त आहे आणि पत्र लिहिलं जिल्हाधिकाऱ्याला, काय मधुसूदन महाराज गुंड आहे. अरे गुंड आणि आहेच, पण तुकोबाराय म्हणतात ना, ऐसा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्यातला मी गुंड आहे. धर्मसंस्थापनासाठी गुंड आहे मी, कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आमचं काम आहे आणि रोमारोमात आमच्या तुकोबा भिनलेला आहे. त्यामुळे हे सोडून द्या ह्या गुंडगिरीच्या भाषा, धमकवायच्या भाषा, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे मी आंदोलन हे पुढे एकाकी झुंज देत असताना 2010ला ज्यावेळी कलेक्टर ऑफिस पेटवायला गेलो त्यावेळी चंद्रकांत दळवी हे सुज्ञ विचारवंत होते. महाराज म्हणले ह्या भूमिकेला जाऊ नका, मी सर्वांना बोलवून घेतो. त्यांनी बिल्डरना बोलवून घेतलं, ज्याने डोंगर खरेदी केलं त्यांना बोलवून घेतलं, शेतकऱ्यांना बोलवून घेतलं, पुरातत्वच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि सर्वांना विचारलं तुमच्या भूमिका काय आहेत. तर हे म्हणले ह्या मधुसूदन महाराजांचा काय संबंध? म्हणले आम्हाला विरोध करायचा, आमची जमीन तुमची जमीन आहे बघू द्या. म्हणले तुमची कसली खरेदी आहे? ती पॉवर ऑफ अटर्नीची खरेदी. फायली फेकून दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले याचा 6 महिन्यात निर्णय होईल, इथं खाटखूट काय करायची नाही. शेतकऱ्यांना विचारलं तुमची काय भूमिका आहे याच्याबाबत? तर शेतकरी म्हणले आम्ही जमिनी विकलेल्या आहेत आता बिल्डरांना आणि मधुसूदन महाराज म्हणतात ते बी आम्हाला मान्य आहे आणि साहेब तुम्ही याच्याबाबत निर्णय घ्या, आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही, शेतकऱ्यांनी सांगितलं. पुरातत्वकडे बोट केल्याने सांगितलं महाराजांचे 2007 पासून आपल्याला पत्र प्रस्ताव आहेत का? सदर भूमिका ही भूमी आहे, ही ऐतिहासिक आहे, तपोभूमी आहे, सांस्कृतिक वारसा आहे. मग तुम्ही जाऊन तिथं काय केलं? तर काही केलेलं नव्हतं, कारण बिल्डर जायचे आणि दबाव आणून त्यांना काही कामं करू देत नव्हते, फिरकू देत नव्हते. ज्यावेळी कलेक्टरने 2010ला आदेश दिला जायचं, म्हणजे महाराज म्हणतात तिन्ही डोंगर जे परिक्रमा मार्ग अबाधित ठेवून कडेचा फिरण्याचा, वृंदावनला जसं ते परिक्रमा मार्ग आहे तसा तिन्ही डोंगराच्या परिक्रमेचा मार्ग सुरक्षित ठेवून तिन्ही डोंगर हे प्रोटेक्शन झालं पाहिजे, सर्वे झाला पाहिजे, नोंद केली पाहिजे. म्हणून 2011ला पुरातत्वची सुद्धा कामं मी स्वतः केली आहेत. स्वतः 7/12चे उतारे नकाशे डोंगराचे काढून जुळून दिलेले आहेत. त्यावेळी पुरातत्वाला एक कळलं की एवढा हे विशाल ऐतिहासिक ठेवा आहे आणि आपला दुर्लक्षित झालेला आहे. मग पुरातत्वानं त्याच्यावरती शिक्के मारून ते मंत्रालयात पाठवले आणि आधी सूचना काढल्या तिथे कोण कोण आहेत, काय काय आहेत वगैरे. मग ही भूमिका आता सगळ्या महाराष्ट्र शासनाला कळायला पाहिजे होती.
अधिसूचना काढल्यानंतर त्या दिवशी माझ्यावरती हल्ला केला. भामचंद डोंगरावरती अधिसूचना लावायला सगळे अधिकारी पुरातत्व वर्गाचे आले, तर हे अगोदर यांची फोनाफोनी होऊन ज्यांनी कट कारस्थान करून म्हणले संपवायचाच. हा म्हणले साधू निघालेला आहे तुकोबारांचे डोंगर भूमी रक्षण करण्यासाठी कलेक्टर ऑफिस पेटवायला ना, तर आपण त्याला पिटवून टाकू म्हणून हे सगळे जे तयारीने आले होते. मला वाटते आनंदीचा माझा एक मित्र होता, तो गाडी घेऊन आला होता आणि त्याच्या गाडीसकट पेटवायची तयारी करून आले होते गुंड. म्हणजे ही काय भूमिका? तुम्ही हिंदू आहात, तुम्ही वारकरी आहात, हां काय चाललंय काय इथं? की म्हणजे राक्षस आहात का, आहात का कोण तुम्ही? जय भामचंद्र म्हणताय लग्न वराडात, ह्याच्यात सगळीकडे व्यासपीठावरती भामचंद्र भगवान उल्लेख करताय. जरा लाज ठेवा. त्या भामचंद्र भगवान म्हणणाऱ्या म्हणताय, त्या भगवंताची आठवण करताय, भामचंद्र भगवान म्हणताय आणि एकीकडे सुरुंग लावताय, फोडताय आणि भूमी रक्षण करण्याच्या हल्ले करताय, त्याचं मंदिर काय पेटवताय, हां त्याचं अपहरण करून ठार मारण्याच्या योजना काय आखताय. हे सगळे इतिहासात घडलेलं आहे आणि हे माझ्याकडे प्रमाण आहेत. जोपर्यंत महाराजांच्या डोंगराला पूर्णपणे अगदी ऐतिहासिक दस्तावेजासह जोपर्यंत शिक्कामोर्तब होऊन हे डोंगर तिन्ही पायथ्यापासून, आणि ते पण डोंगर पायथ्यापासून 300 मीटर म्हणेन मी. कारण जर तुम्ही अधिसूचना तशी काढलेली आहे तर ती योग्य आणि न्याय आहे. आणि म्हणून मधुसूदन पाटलाचा ऐकाय महाराष्ट्र शासन काय मूर्ख नाही. ज्या अर्थी तुम्ही अधिसूचना घोषित केली भंडारा भामचंद डोंगराची, याचा अर्थच असा होतो की ही न्याय आणि योग्य अधिसूचना आहे म्हणून तुम्ही काढली. आता ज्या हरकती आहेत त्या हरकतीवरती निराकरण करणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. आणि महाराष्ट्राच्या शासनानं त्यांना बोलून सुनावणीसुद्धा घेतलेली नाही. वेळोवेळी मी सांस्कृतिक विभागात जाऊन हे चौकशी केल्या आणि त्यांचं माघारी तिथं टेबलावर बसून यांच्या सुनावणी न घेता टेबलावर बसून सुधारित प्रस्तावाच्या नावाखाली बिल्डरांचे गट वगळायला हे निघालेलं महाराष्ट्र शासन, हे पुढारी, हे नेते आमदार. पुरातत्व खातं काय म्हणतं की आमदारांच्या सांगण्यावरून आम्ही शेतकऱ्यांचे गट वगळत आहोत. वा रे वा. आणि मला सांगा शेतकरी आहेत कोण, किती टक्के आहेत, किती शेती करतात तिथे? हां आज शेती केली जात आहे का? आज त्या रेंजमध्ये किंवा त्या डोंगरामध्ये शेती न करता की पेट्रोल पंप आहेत, कंपन्या आहेत, MIDC तर पायथा तोडला भामचंद्राच्या दक्षिणेचा, आणि एवढा सगळा विध्वंस होत असताना शेतीच्या नावाखाली गट वगळता. आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, जाऊन बघा, मी अजून कपडे काढून फेकून देऊन शेतीत कामं करतो. हे मला सांगू नका शेतकऱ्याच्या मुलालाही शेती आणि शेतीच्या नावाखाली वगळतोय. पुरातत्वानं मुख्य भूमिका जपायला पाहिजे होती ऐतिहासिक स्मारकाची. हे पाखंड्यांचे असे फेकून द्यायला पाहिजे होते. हे काय मानत नाही आम्ही शेतीबिती काय नाही, तुम्ही तोडफोड केलेली आहे, व त्यांना कोट्यावधीचा दंड ठोकलेला आहे. तहसील कार्यालयात जाऊन बघा खेडला. एवढं होऊन पुरातत्वाला सांगून सुद्धा तुम्ही शेती आणि भूमिका स्पष्ट करत नाही. आणि मी ज्यावेळी कामं बंद पाडली, मी काय तुकोबारांचा भक्त आहे, मी म्हटलं यंत्रणा खाली घेण्याचं पिटवून टाकीन असं म्हटल्यानंतर भिवून त्यावेळी यंत्रणा अनेकांनी खाली घेतल्या. आणि पुरातत्व ज्यावेळी म्हणतं की जोपर्यंत अंतिम अधिसूचना निघत नाही तोपर्यंत क्षेत्र ठरलेलं नाही आणि कामं बंद ठेवण्यात. म्हणजे माझ्या तक्रारीवरती पुरातत्व जर तहसील कार्यालयाला आदेश देतं, वेळोवेळी कामं थांबवतं, याचा अर्थ ही कामं अनधिकृत आहेत आणि मी बोलतेला न्याय्य आहे आणि कायदेशीर आहे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात घ्या. ज्या अर्थी पेट्रोल पंपाची परवानगी नाही, कशाची परवानगी नाही, सगळ्या कुणाची NOC घेतली नाही तरीसुद्धा कामं आहेत, म्हणजे ही अनधिकृत कामं आहेत. मला एवढंच सांगायचं आहे, ही अनधिकृत कामं महाराष्ट्र शासन थांबवणार की नाही, इथून कंपन्या उठवणार की नाही. पहिलं भूसंपादनच हे बेकायदेशीर आहे. लक्षात घ्या. इथलं हे ऐतिहासिक जर भंडारा भामचंद डोंगर हे जर लेणी संपन्न आहे, तुकोबारायांचा सांस्कृतिक म्हणजे वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, तर तो जतन करणार की नाही. नाहीतर आम्ही कुठल्या भूमिकेला जाऊ हे सांगू शकत नाही. लक्षात घ्या. या वारकऱ्यानं काय काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी डाऊ नावाची कंपनी आणली, त्याच्यावरती विरोधात उठाव करून ती कंपनी पेटवण्याची योजना माझीच आहे. पण मी संत पक्षाचा आहे, तुकोबारायांचा पक्षाचा आहे. काय तुमचा पाडाव केल्याशिवाय गप बसणार नाही. म्हणून मी 2010ला ज्यावेळी भूमिका घेतली त्यावेळी त्या अधिसूचना काढल्या. लक्षात घ्या. हा वारकरी तुम्हाला कुणाला सोडणार नाही. आणि ही भूमिका आज वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राने जपणार की नाही. सुबुद्धी सुचली पाहिजे अजूनही महाराष्ट्र शासनाला. आणि म्हणून आम्ही 1 तारखेला आज काय केलं आहे याचं सर्व दत्तकुमार खंडागळे यांना. कारण त्यांनी जर आता झालं काय त्याला की एवढा मी 16 वर्षाविरुद्ध धुंद ठेवून जर कुणी सक्रियपणे वारकरी महाराष्ट्रातले येत नसले, हबप येत नसले, आता हबप तरी लाचार लबाड झालेले आहेत, हे हार चोरे घेण्यात पटाईत आहेत.
पाकिट मारण्यामध्ये पटाईत आहेत. अरे तत्वनिष्ठा गुंडाळून ठेवलेली तुम्ही तुकोबारायांची, हां, देती घेती नरका जाती हे कधी सांगणार आहे काय कीर्तनामध्ये? कथेचा विक्रय करायचा नाही, तो माते गमान करण्यासारखा आहे, ते पैसे घेणं म्हणजे कथा हरिकथा विकून, हे तुम्ही सांगणार आहे काय कीर्तनामध्ये? ढोंग्यावर तुम्ही सांगणार नाही. तुम्ही मला काय पाठिंबा देणार आहे? पण माझा वारकऱ्यावरती माझा विश्वास आहे, ज्याची निष्ठा आहे तो तुटून पडेल. ही भूमिका जर महाराष्ट्राला समजली, तुम्हाला वाटत असेल मी एकाकी आहे, मधुसूदन महाराज फकीर आहे, एकटा डोंगरात आहे, तो काय कळवणार आहे? अरे पण लक्षात घ्या, विनोबा भावेंनी जसं महाराष्ट्र पिंजून काढला, हां, भूदान यज्ञ प्रवर्तन केला, तसं मी माझ्या तुकोबारायांच्यासाठी गावनी गाव आणि जिल्हानी तालुका पिंजून काढून सांगेन, बोंब मारून जगाला काय चाललंय राज्यकर्त्यांचं, या बिल्डरांचं, आमदारांचं, खासदारांचं. बघा जाऊन तिथे, हां, विकासाच्या नावाखाली कसे नष्ट करायची चालली तुकोबारायांची भूमी, हे ओरडून सांगेन. योग असा आला की मी ज्यावेळी 1 वर्ष आत्मचिंतनात मग्न होतो, आता खंडागळे त्यांच्या मित्रांना घेऊन आले आणि मला म्हणले, महाराज तुम्ही खचून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि योगायोगानं आत्ता काय झालं की आपले इंदोरीकर महाराज, त्यांच्याविषयी प्रचंड वादळ उठलं, ते काही वादग्रस्त बोलले, त्याच्यामुळं अनेक पुढारींना आमचं समर्थन आहे, आम्ही रॅली काढू. अरे डोंगर इंदोरीकरांच्या पाठीमागावरून समर्थन देण्यासाठी रॅली काढायला निघालेला आहे. माझ्या संपादकांना, ह्या दत्तकुमार खंडागळे, त्यांना ती भूमिका पटली नाही. अरे एक कीर्तनकार, प्रवचनकार, साधू या महाराष्ट्रात तपोभूमी डोंगर वाचावयात म्हणून 16 वर्ष अविरत झुंज देतोय, त्याच्या पाठिंबा समर्थन देण्यासाठी कधीही रॅल्या निघाल्या नाहीत, हां, कधी कुणी आंदोलन रस्त्यावर उतरून महाराष्ट्रात केली नाहीत. आणि ह्या वादग्रस्त विधानासाठी हे समर्थन द्यायला निघालेले आहेत. म्हणून त्यानं एक लेख लिहिला संपादकीय आपल्या वजीरधारीमध्ये की मधुसूदन महाराजांना पाठिंबा द्याल का, असा उभा राहाल का त्यांच्या पाठीमागं? एक महान भूमिका घेऊन निघालेली आहेत, विश्वकल्याणाची भूमिका आहे. अरे तुकोबारायांची भूमी वाचली, डोंगर वाचले तर एखादा साधक, आध्यात्मिक हे चिंतक तयार होऊन विश्वोद्धार करू शकतो. एवढं सामर्थ्य त्या भूमीचं आहे. आणि स्थायी एकांत पवित्रता जपण्यासाठी माझा लढा आहे.